मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सध्या किकली, सातारा जिल्हा, वाई तालुका आणि किकली गावामध्ये एक भव्य दिव्य मैदान पार पडलं. मैदान संपन्न झालं. अगदी पारदर्शक आणि उत्कृष्ट असं मैदान संपन्न झालं. छान नियोजन आयोजकांतर्फे करण्यात आलं होतं. या मैदानामध्ये सगळ्यांचा आवडता राजा छोटा विराट हा देखील दाखल झाला होता आणि आज चांगल्यारीत्या गाडी पळाली. आपल्यासोबत जाकीर भाई. जाकीर भाई, नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, कसा पळ राहिला आज राजाचा? चांगला पळाला ना. गटाला कितव्या गटाला गाडी होती? मी 5व्या गटात होता राजा. कुठल्या तासावर? 4 नंबर तासाला. 4 नंबर तासाला. कोणाच्या गाड्यात होता? तो बाजी म्हणून बैल. त्या दिवशीचीच गाडी पुन्हा का पळवली आज? तीच गाडी, चांगली गाडी पळाली होती. त्या हिशोबाने हीच गाडी पळाली. आज पण चांगली पळाली. ते त्याच्या सुट्टीला थोडीशी आमची गाडी फसली, त्यामुळं 2 नंबरला उतरली. सेमीमध्ये अंगावर एक गाडी आली ती ना सेमीमध्ये. सेमीमध्ये गाडी येऊन त्या बैलावर येऊन गुतली होती, त्यामुळं 2 नंबरला गाडी उतरली. आज सगळ्यांना अपेक्षा होती राजा 1 नंबर करणार. आता शेवटी काय नशिबाचा भाग आहे. आपण थोडी बोलून काय होतो, बैलच पळावं लागते शेवटी. पण राजाचा कमबॅक विषय काय सांगाल? चांगलं कमबॅक होतंय त्याचा? नाही, कारण मागचं मैदान 1 नंबर. या मैदानात पळणारच आहे, त्याच्यातला काही विषय नाही. या मैदानात जर आपण बघितलं, सेमीमध्ये त्याच्या अंगावरती गाडी येऊन सुद्धा गाडी 2 नंबरला उतरली आणि एकदम कमी अंतरात तिथं गाडी निकाल झाला. चांगली गाडी पळाली. बाजी विषय काय सांगाल? काही असं येणे आपण नाराज नाही का, 2 नंबरला गाडी उतरली आपली. चांगलं पळाला बैल आपला, काय अडचण. बाजी विषय काय सांगाल? तो पण बैल चांगला पळतो ना. दोन्ही बैल चांगले पळते, त्या हिशोबाने गाडी पळते. कधी आले होते तुम्ही छत्रपती संभाजीनगरहून? परवा दिवशी आलतो, सोनपीरवाडीला होतो. बरं. आणि रात्री इथं मुक्काम केलता गावामध्ये. अच्छा. आणि दुसरा वजीर पण आणलेला होता. वजीर आणि साई पळाला ना. कितव्या गटात होती वजीर आणि साईची गाडी? ते वजीर आणि साई आपले बहुतेक 29 मध्ये होती ती. आणि सेमीला? सेमीला 6व्या सेमीत होता. सेमीला काय झालं नेमकं? काही थोडी गाडी फॉल झाली निम्म्यात. वजीर आणि साई त्या दिवशी पण गाडी चांगली पळाली. किती 3 नंबर राहिला ना? त्या रोजी 3 नंबर. घाटापूरला 3 नंबर केला. आज पण त्या अपेक्षेने तुम्ही गाडी पळवली. चांगली गाडी पळती, ते त्या हिशोबाने आता काहीतरी चूक झाली आमच्याकडून, त्या हिशोबाने. वजीर विषय काय सांगाल? वजीर आता तुम्ही तयार केला आणि मागे त्याचा जो प्रॉब्लेम चालू होता तर तो कुठेतरी कमी झाला. तेव्हा ते माळशिरसला जर पळून गेला तर मार लागलं होतं 3 कोटला. ते त्याच्यामुळं बैल घरीच बांधलेला होता. आज काय वाटतं? आज इतकं मोठं मैदान संपन्न झालं. आयोजकांकडनं बक्षीस जवळपास म्हणजे पिकअप भरतील एवढे बक्षीस आज आयोजकांकडनं होते. चांगले बक्षीस आयोजकांना, चांगलं नियोजन केलं. 1 नंबर नियोजन. जाकीर भाई, काय वाटतं बरं, ज्या वेळेस नंबर करता त्यावेळेस आनंदात तुम्ही घरी जाता, पण आज दोन्ही गाड्यांनी पराभव पत्करला. त्याच्यात काय हारजीतचा खेळ आहे. म्हणजे येण्या जाण्याचा खर्च सुद्धा तुमचा निघाला नाही. आता काय त्याला काय चालू राहतं. काही हे बैलगाड्या क्षेत्र व्यवसाय म्हणून नाही, एक ज्ञान म्हणून आहे. काही याच्यात काय इन्कम नाही. आपण बक्षीस घेऊ आणि याच्यावर काहीतरी करू, असलं काही नाही. एक आनंद म्हणून खेळ आहे. आनंद म्हणून खेळ करतात. असं काय लगे बक्षिसावर काही थोडी कोण माडी बांधली तर आपण बांधणार आहे. दोन्ही गाडीवरती जॉकी म्हणून शाकीर भाई. वजीरवर बी आणि राजावर बी तोच होता. अच्छा. वजीरची गाडी फायनलला राहिली असती, पण काही थोडी आमची चुकी होती. दोन्ही गाड्यांचा कुठंतरी आज फायनलला राहण्याचा योग होता, पण काही कारणास्तव आता त्या ठिकाणी हार पत्करावं लागली. चालतं. शुभेच्छा असेल तुम्हाला जाकीर भाई. धन्यवाद.